नगर पालिकेमध्ये क्षीरसागर मुक्त मोहीम यशस्वी। जिल्हा परिषद क्षीरसागर मुक्तीसाठी विरोधकांकडून जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली असल्याचं पाहण्यास मिळत आहे। नेमकं कशा पद्धतीने जुळवाजुळव करण्यासाठी विरोधकांनी सुरुवात केलेली आहे या विषयाची सविस्तर माहिती जी आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर 2019च्या निवडणुकीपासून बीड जे आहे ते क्षीरसागर मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर वाशी केशर काकूंनी बीड मतदारसंघामध्ये जो आपला राजकीय दबदबा निर्माण केला होता तोच राजकीय दबदबा गेल्या 15 वर्षापर्यंत जयदत्त क्षीरसागर यांनी कायम ठेवल्याचं पाहण्यास मिळाले। परंतु 2019 नंतर या ठिकाणी कुठेतरी क्षीरसागर कुटुंबाच्या राजकीय कलाला उतरती कळा लागल्याचं पाहण्यास मिळाले। कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत आपल्याला प्रथमच पाहण्यास मिळाली। क्षीरसागर कुटुंब गेल्या 40 वर्षापासून एकत्ररित्या राहून राजकारणाला सामोरे जात बीड मतदारसंघासह बीड जिल्ह्यामध्ये आपला राजकीय दबदबा जो आहे तो निर्माण करीत होतं। परंतु या राजकीय दबदबा जो आहे तो 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2 गटामध्ये विभागल्याचं पाहण्यास मिळालं। संदीप क्षीरसागर जे आहेत ते राष्ट्रवादीकडून निवडणुकीला सामोरे गेले, तर जयदत्त क्षीरसागर जे आहेत ते शिवसेनेकडून त्या निवडणुकीला सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं। परंतु ह्या निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर जे आहेत त्यांचा कुठेतरी पराभव झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस पासून क्षीरसागर कुटुंबाच्या राजकीय जी घडामोड आहे त्या घडामोडीला उतरती कळा लागल्याचं बोललं जात होतं। त्यानंतर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत निर्माण झालेली होती। या लढतीमध्ये इतर उमेदवारांनी देखील आपली राजकीय खेळी खेळवण्यास सुरुवात केली। मात्र बीड मतदारसंघामध्ये मराठा फॅक्टर मुस्लिम मतदार जो आहे तो संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिल्यामुळे यावेळेस 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागरांचा विजय झाल्याचं पाहण्यास मिळालं। तर डॉक्टर योगेश क्षीरसागर जे आहेत ते अजित पवार गटाकडून ह्या निवडणुकीला सामोरे गेले होते, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर नगर परिषदेची निवडणूक लागली आणि ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदरच राजकीय घडामोडीला चांगलाच वेग आल्याचं पाहण्यास मिळालं। खऱ्या अर्थानं पाहिलं तर आमदार संदीप क्षीरसागर तसंच डॉक्टर योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटामध्ये असल्याचं पाहण्यास मिळत होते। परंतु डॉक्टर योगेश क्षीरसागर जो आहे त्यांचा गट, तो गट अजित पवार गटामध्ये असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्या गटाच्या विरुद्ध गेल्याचं पाहण्यास मिळालं। ह्याचबरोबर अजित पवार गटामध्ये आपली कुठलीही राजकीय भूमिका जी आहेत ते आपल्या बाजूने चालू देत नसल्याचा आरोप देखील डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित यांच्यावर केला आणि थेट अजित पवार गटाला रामराम करत ते भाजपमध्ये गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर बीड नगर परिषद जी आहे त्या ठिकाणी अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गट अशी लढत होईल असं देखील बोललं जात होतं। परंतु या निवडणुकीमध्ये आणखी एक रंगत वाढण्याचं काम डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून झाल्याचं पाहण्यास मिळालं। कारण जी भाजप गेल्या 40 वर्षापासून बीड नगर परिषदेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत होती, त्या भाजपला बीड नगर परिषद जी आहे ती ताब्यात मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी आल्याचं पाहण्यास मिळाली आणि ती जी संधी आहे ती डॉक्टर योगेश क्षीरसागरांच्या माध्यमातून यशस्वी होईल असं देखील वाटत होतं। बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड ह्या ठिकाणी जाहीर सभा घेऊन मतदारांना विकासाचं विजन जे आहे ते पुढे केल्याचं पाहण्यास मिळालं। ह्याचबरोबर हिंदू कार्ड जे आहे ते बीड नगर परिषदेमध्ये कशा पद्धतीने चालेल ह्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर अजित पवार गट आणि शरद पवार गट या 2 गटामध्ये 65,000 मुस्लिम मतदार जो आहे तो विभागला गेलेला होता। त्यामुळे हिंदू कार्ड खेळण्यासाठी भाजपला ही एक मोठी संधी असल्याचं देखील मानलं जात होतं आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी भाजपने देखील अगदी व्यवस्थितरित्या डावपेच जे आहे ते ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये टाकले। परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर 2 क्षीरसागर जे आहेत ते एकमेकांच्या विरोधामध्ये आल्याची संधी जी आहे ती विरोधकांनी ओळखली आणि पडद्यामागच्या राजकारणाच्या खेळीला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं।
ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शरद पवार गटाची तुतारी वाजणार असल्याचं बोललं जात होतं आणि या ठिकाणी शरद पवार गटाचा नगर अध्यक्ष होईल अशी जोरदार चर्चा होत होती. त्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम मिळून त्या ठिकाणी डॉक्टर योगेश क्षीरसागरांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांची जाहीर सभा झाली. त्याचबरोबर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना काका जयदत्त क्षीरसागर यांचं पाठबळ मिळालं आणि गेल्या 40 वर्षापासून नगर परिषद आपल्या ताब्यामध्ये ठेवणाऱ्या क्षीरसागर कुटुंबातील प्रमुख नेता जो आहे तो डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या बाजूने उभा राहिल्यामुळे बीड नगर परिषद प्रथमच भाजपच्या ताब्यामध्ये येणार असं चित्र जे आहे ते बोललं जात होतं आणि ह्या संधीचं सोनं करण्यासाठी अजित पवार गटाचे नेते असलेले माजी आमदार अमरशेव पंडित व विजयशेव पंडित यांनी राजकीय डावपेच ओळखून ह्या ठिकाणी ऐन शेवटच्या क्षणी निवडणुकीमध्ये सर्व राजकारण फिरवल्याचं पाहण्यास मिळालं. कारण मतदानाच्या 2 दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री तसंच स्वर्गीय अजितदादा पवार यांची जाहीर सभा घेऊन या ठिकाणचा मुस्लिम मतदार जो आहे तो आपल्या बाजूने वळवण्यासाठी या दोन्ही भावांना यश आल्याचं पाहण्यास मिळालं आणि बीड नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे ज्या आहेत त्या नगर अध्यक्षपदी विराजमान झाल्याचं पाहण्यास मिळालं. या ठिकाणी दोन्ही क्षीरसागर बंधूंना चांगला धक्का जो आहे तो बसल्याचं पाहण्यास मिळालं आणि बीड नगरपालिका जी आहे ती गेल्या 40 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये होती. त्या ताब्याला कुठेतरी सुरुंग लावण्यामध्ये पंडितांना यश आल्याचं पाहण्यास मिळालं आणि अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे जे आहेत त्या नगर अध्यक्षपदी विराजमान झाल्या. बीड नगर परिषदेमध्ये क्षीरसागर मुक्तीचा जो नारा दिला होता तो अगदी यशस्वीरित्या पार पडल्याचं आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालं आणि त्याला यश जे आहे ते अमरशिव पंडित व विजयशिव पंडित यांना आल्याचं देखील पाहण्यास मिळालं. आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आता बीड मतदारसंघामध्ये देखील क्षीरसागर मुक्त जिल्हा परिषद गट करण्यासाठी विरोधकाकडून राजकीय डावपेच आखले जात असल्याचं बोललं जात आहे. त्या अनुषंगाने आता चाचपणी देखील केली जात आहे. कुठल्या गटामध्ये कुठला उमेदवार द्यायचा. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आता बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत होणार आहे. ह्याच संधीचा फायदा घेण्यासाठी अजित पवार गटाकडून आता राजकीय डावपेच आखले जात असून नवगण राजुरी जर पाहिला जिल्हा परिषद गट, हा गट जो आहे तो क्षीरसागर कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात होता. ह्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली असल्याचं देखील बोललं जात आहे. बीड जिल्ह्यातील जेवढेही जिल्हा परिषद गट आहेत हे गट आपल्या ताब्यामध्ये मिळवण्यासाठी विजयसिंह पंडित व माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडून राजकीय डावपेच आखले जात असल्याचं देखील बोललं जात आहे. आता बीड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गटातून क्षीरसागर मुक्त करण्यासाठी विरोधकाकडून चांगलेच डावपेच आखले जात असून आता दोन्ही क्षीरसागर कुटुंबातील नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी गळाला लावण्यासाठी विजयसिंह पंडित यांच्याकडून चाचपणी केली जात असल्याचं देखील बोललं जात आहे. ज्या पद्धतीने नगरपालिकेमध्ये क्षीरसागर मुक्त नगरपालिका झालेली आहे त्याच पद्धतीने बीड मतदार संघातील जिल्हा परिषद जे गट आहेत ते क्षीरसागर मुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा विरोधकांना यश येईल का, ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.